तालुका पंचायत समिती आहे, त्याच्यानंतर वरती जिल्हा परिषद आहे. आपण याही ठिकाणी स्वतंत्ररित्याने म्हणजे इथला असाला काँग्रेसच्या जोरावरती नाही, राष्ट्रवादीच्या जोरावरती नाही, का तिकडनं निवडून आला तर मग बंधन येतं. पक्ष सांगेल तेच करा, तुम्हाला पाहिजे ते करता येत नाही. आणि म्हणून या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात सुद्धा आपण असं निवडून आलं. याच्यापेक्षा मी असं म्हणेन की मावळ या भागामध्ये आदिवासी मतदार मोठ्या संख्येने. आता आपण सगळ्यात मोठ्या संख्येने आहोत हे दाखवण्याचं कसं? तुम्ही दाखवणार कसे की आम्ही मोठ्या संख्येने आहोत? दखल घेतली पाहिजे. आता ही दखल घ्यायची कशी? आदिवासींची एवढी ताकद आहे हे तुम्ही दाखवणार कसं? मतदानातून. आता हे मतदान तुम्ही काँग्रेसवाल्याला केलं तर दिसणार का? तुम्ही राष्ट्रवादीला केलं तर दिसणार का? तुम्ही उद्धव ठाकरेला केलं तर दिसणार का? तुम्ही एकनाथ शिंदेला केलं तर दिसणार का? तुम्ही भारतीय जनता पक्षाला केलं तर दिसणार का? आज या भागामध्ये काय सांगितलं जातं की आदिवासी फार थोड्या प्रमाणात, नाहीच्या प्रमाणात. जसं लहान मुलगा रडल्याशिवाय त्याला दूध दिलं जात नाही, खाय प्यायला दिलं जात नाही, तशा रीतीने मी इथल्या सगळ्या आदिवासी बांधवांना आवाहन करणार आहे की तुम्ही तुमची ताकद दाखवून द्या. 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर विधानसभेचा उमेदवार निवडणुका येतील. एक उमेदवार उभा करायचा, तो हारो की जिंको याची पर्वा नाही. तो उभा कशासाठी करायचा आहे? उभा करण्याचा उद्देश काय? ती मतातून दिसते. त्या उमेदवाराला जर आपण उभं केलं, तो आपल्या गावी येऊ न येऊ, तो आपल्या पाड्यावरती आला नाही असं धरून चला, पण माझं मत मी त्याला करणार. ज्या दिवशी हे आपण केलं, ज्या दिवशी आपण हे केलं आणि या भागामध्ये एक 40,000 50,000 हा आदिवासी मतदार आहे, ज्या दिवशी आपण दाखवून दिलं, इथली सगळी राजकीय सत्ता ही तुमच्या दारावरती येईल